सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दोन ओपनिंगचे जोडी आपण पाहिले. दोन खेळाडू मंद मंद पावलाने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आज पाहिलं पण तर या स्पर्धेवर अभिराज्य कोणता संघ गाजवेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं म्हटलं जाते ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळवणं मिळवतो नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल. आज प्रयत्न करावे लागतील प्रत्येक खेळाडूंना, कारण की एक ट्रॉफी मिळवायची आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मग कोणता संघ त्या ट्रॉफीचा दावेदार होईल आज या पहिल्या दिवसामध्ये हे सुद्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सध्या तरी मॅच आपण पाहतोय की सेकंड राऊंडमध्ये जी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते कन्हई स्पोर्ट्स नाईकपाडा वर्सेस आपण पाहतोय मरुदे स्पोर्ट्स राजावली बी. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला होता. भावेश मोकाश बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि स्ट्राईक एंडकडे आपण पाहिले केशव आणि नागेश. पहिला चेंडू सरळ किवाटच्या घालने खेळलेला फटका डीप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव इथून अर्जित केली आहे. एका धावेनं टीमच्या फळकाला मात्र सुरुवात झाली. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली शून्यातून आणि म्हणतात ना की शून्यातून जग जिंकण्याची हिंमत ठेवणारा व्यक्ती मात्र आपण पाहिला नक्कीच पराभवाची मात्र फिकीर करत नाही आहे, परंतु शून्यातून इथून सुरुवात झाली आहे. आपण पाहिली तर मग एका धावेनं पाहावं लागेल आता की दुसऱ्या बाजूनं नागेश पवार पॉवर दाखवतील का आपल्या टीमसाठी बॅटिंगमध्ये. पॉवरफुल बॅटिंग मात्र त्यांना करावीच लागेल. हा चेंडू आपण पाहिला तर अगदी वाईड लाईन आणि ऑफ स्टंप यांच्या जवळ वेगला होता, म्हणजे चांगल्या दिशेने होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक सटीक लाईन आणि लेंथ नियंत्रणामध्ये आपण पाहिला भावेशचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि हा चेंडू जो उडवण्याचा प्रयत्न केला होता तो मात्र अपयशी झाला आणि डॉट. पुढचा चेंडू पाहतो यावेळी लाऊन साईडला फेकण्याचा प्रयत्न, परंतु बिग मिस्टेक झाली आहे. फिल्डरचे प्रयत्न होते परंतु ते प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडूला अडवू शकत नाहीयेत आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. हा आलाय नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने रंग त्यामध्ये आपल्याला भरावे लागतात आणि ते रंग भरण्याचा प्रयत्न. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला मात्र लॉफ केला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या क्लिअर करणारा फटका पाहतोय. हा पहिला पण तर एक धमाकेदार षटकार. 6 धावा. पवार का पावर हमने देखा है. पवारों के पवार भावेश पवार को हमने कई बार देखा है, लेकिन इस बार नागेश पवार है जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी करी है, क्योंकि कैच छूटा था और कैच छूटने के बाद देखो क्या हुआ है कि दिल टूट रहा है गेंदबाज का. आणि पाहतोय आपण काही नक्कीच त्या कॅच नंतर भरपूर मी तर म्हणेन की फायदा झाला, कारण की ज्याप्रमाणे कॅच पकडला असता तर तो विकेट मिळाली असती आणि मग चौकार षटकार वाचला असता. जडतरमध्ये क्रिकेटला थारा नाहीये आणि पाहिलं तर 11 धावा. हा चांगला चेंडू आहे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, म्हणजे इथे आपण बघितलं तितका रूम नव्हता दिला, म्हणजे मोकळा आपण पहिला फटका खेळण्याची संधी दिली नव्हती. म्हणजे एक सटीक लाईन आणि लेंथ एक नियंत्रणामध्ये चेंडूची हाताळणी इथे केली आहे. फेकून झालेले चेंडू आपण पाहिले तर 5 टीमची टोटल 11. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. मग चांगल्या धावा उभा करायच्या आहेत. हाही चेंडू पाहावा लागेल. चांगला आहे डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि या डॉट चेंडूने षटकाची समाप्ती म्हणजेच कमबॅक मात्र भावेशनं केलं. षटकार चौकार पडले परंतु आपण पाहिलं की कमबॅक त्याने अगदी योग्य केलंय आणि टीमला थांबून ठेवलं 11 या फळकावर. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा म्हणजेच एक पॉझिटिव्ह स्टार्ट म्हणतोय, परंतु तो पॉझिटिव्ह स्टार्ट इथून मात्र आणखीन मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळेल का या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहावं लागेल. हे पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. म्हणजे तो महासंग्राम पाहिला तर टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा चषक. घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक, डीजेला देऊ संधी आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊया.
धन्यवाद डीजे, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची आणि मोठ्या नावाची स्पर्धा म्हणजे टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा चषक 2025. पहिला दिवस या स्पर्धेचा. आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये सेकंड राऊंड मध्ये मॅच मोदी स्पोर्ट्स राजावली बी विरुद्ध कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी. राहुल बॉलिंग ट्रॅकवर, रोहित आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू जर आपण पाहिला रोहित यांचा तर अगदी ऑफ स्टंपच्या जवळ आपल्याला पाहायला मिळेल. रोहित सुतार त्यांना आपण बघितलं तर पहिल्या मॅच मध्ये थोडंसं नियंत्रण नव्हतं, परंतु संघाने सामना जिंकलाय. परंतु इथे नियंत्रण ठेवावं लागेल कारण की कानाई स्पोर्ट्स टीमला रोखायचं आहे. तर मी तर म्हणे मग चांगल्या टप्प्याची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. पुढे डान्सिंग डाऊनची ट्रॅक स्ट्राईट ड्राईव्ह केला जातोय. खेळाडू आहेत तिथे, मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न एकदा मिळाली आहे. एक पेक्षा एक्स्ट्रा काही मिळेल का हे पाहिलं तर नाही मिळणार. मग तिथे आपण पाहिलं केशव आणि नागेश. आता या दोन खेळाडूंना आपण पाहिलं तर जी पार्टनरशिप झाली ना पहिल्या विकेटसाठी तब्बल 12 धाब्यांची, त्या पार्टनरशिपला इथून आणखीन मोठं करावं लागेल. चांगले शॉट एक्झिक्यूट करावे लागतील कारण की 3 ओव्हरमध्ये डेफिनेटली 30+ धावा येणं गरजेची बाब असेल इथे. हा मोठा फटका हवेत आहे. हा मोठा फटका जणू काय संघाला दिलेला 440 वॉल्ट विजेचा झटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. हा लाईट षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. नागेशचा जो कॅच सोडल्यानंतर नागेश मात्र आता माघार घ्यायला तयार नाहीये. त्याने एक माइंडसेट केलं की आता मी मोकळे मनाने फलंदाजी करणार. पुन्हा एकदा आक्रमक फटका, परंतु यावेळेला फिल्डर होते. ती फिल्डर जी चुकी झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये ती आता होणार नाहीये आणि चुकीला दुरुस्ती करत असताना सुंदर देखणा झेल मात्र पकडला आणि आक्रमक खेळाडू नागेश पवारला मात्र पडतीचा रस्ता इथे दाखवला. विकेट डाऊन. पहिला धक्का कानाई टीमला. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर शंकर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक पवार गेले, दुसरे पवार आले, परंतु या वेळेला पुन्हा एकदा तो पवारचा पॉवर जो नागेश पवारने दाखवला होता तो दाखवला जाईल का? कारण की लेफ्टी बॅटरचा विचार करायचा झाला तर मग आता फील्डमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला जवळ आपण बघितलं मग डिप लॉंग लेग सेट केला जातोय. डिप मिड विकेट, डिप काऊ कॉर्नर, डिप लॉंग ऑन आपण पाहिलं. आणि आपण पाहिलं 38 सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे. हे फील्ड सेटअप केलंय. रोहितचा शॉट पुट चेंडू आणि तो मात्र उडवलाय. हा चेंडू थेट मात्र आपण पाहिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. शादावचा फटका, षटकार आलाय. विकेट. धन्यवाद डीजे. षटकार मात्र ठोकलाय ती इथे आणि या षटकारानं टीमच्या टोटल मध्ये भर पडली गेली आहे तब्बल 24 धावा. आपण बघितलं आपल्या मैदानाच्या अगदी म्हणजे डावखुराचा खेळाडू खेळतोय म्हणजे त्याच्यासाठी आपण पाहिलं तर आता जो स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्र आहे जे ग्रुप ग्रामपंचायतचं ऑफिस आहे त्याच्या वर चेंडू पडला डायरेक्टली तर षटकार आणि जर बाउन्स नाही लागला तर मग चौकार असेल. आता हा सरळ फटका खेळलाय.
सरळ खेळला गेला आहे, परंतु अजय होते तिथे, त्यांच्यासाठी झेल निर्माण झाला आणि तो त्याने पकडला गेला आणि या झेलने मात्र विकेट डाऊन झाली आहे. ज्या खेळाडूने शंकर षटकार ठोकला गेला होता तर मात्र त्याला परतावं लागतंय आणि दुसरा मोठा धक्का कान्हाई स्पोर्ट्स बे टीमला लागतोय. धन्यवाद डीजे. सन्माननीय देवेंद्रजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय की येऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आयोजकांच्या वतीने आपल्यास नम्र विनंती केली जाते. देवेंद्रजी ठाकरे साहेब नक्कीच तुम्हाला मी विनंती करतोय टायगर स्पोर्ट्स बेबीपाड्याच्या वतीने आमच्यापर्यंत इशारा त्याने दिला आहे की नक्कीच येतील, जसा वेळ मिळेल ते आपल्याला भेट देतीलच. आणि वही या मैदानाच्या दिशेनं मग रोहितनं 2 षटकार खाल्ले, परंतु 2 विकेट सुद्धा त्याने दिले. आता पाहावं लागेल. टीमची टोटल आहे 24 आणि शेवटचं षटक आता शिल्लक असेल आणि ओमकार आलेत. ओमकार हिलीम त्यांची बॅटिंग आपण पाहिली होती पहिल्या मॅच मध्ये, ग्रेट राहिली होती. तो केशव हिलीम आणि ओमकार हिलीम. यावेळेला हा चेंडू आपण बघितला तर कट करण्याचा प्रयत्न केला होता, व्हाईट बॉलचा इशारा इथं पाहायला मिळतोय. बाप आणि बेटा अशी जोडी आपण पाहतोय, कारण की स्ट्राईक एनकडे बाप, नॉन स्ट्राईक एनकडे बेटा आणि या 2 खेळाडूंना म्हणजे या जोडीला एवन जोडी म्हणून कामगिरी करावी लागेल, जशी एवन जोडी आमच्याकडे सुद्धा आहे. हो, यावेळेला फटका अतिशय चांगला आहे, टायमिंग कमाल, चेंडू थेट उडवलाय मिड विकेट सीमारेखा पार, मिळतील धावा 6. हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार बेगेट. धन्यवाद डीजे. या सिक्सरने आपण पाहिलं टीमची टोटल 31. गावदेवी जाबरपाडा टीम आभार व्यक्त करतोय, आपण आलात, परंतु चांगलं आणखीन क्रिकेट खेळा, आणखीन काही शिका आणि नक्कीच यश तुम्हाला मिळेल. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला, थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. उमेश या गोलंदाजाचा वाईट नंतर षटकार, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला इथे. विश्लेषण करायचं झालं तर मग केशव याने सुद्धा आपण पाहिलं तर मग आपले जोरो आजमाइश केली. पुन्हा एकदा पाहतोय, फटका अतिशय चांगला आहे, परंतु फिल्डर होते तिथे या फटक्यासाठी. झेल मात्र कलीट आणि केशव यांच्या खेळीला विराम लागला जातोय. तिसरा मोठा धक्का मात्र इथे कान्हाई स्पोर्ट्स बेट टीमला दिला जातोय. विकेट डाऊन. डीजे जसं म्हणतात ना की घामाच्या शाईने लिहिलेली पानं कधीच कोरी नसतात आणि जी लोक करतात मेहनत त्यांची स्वप्न ही कधीच अधुरी नसतात. डेफिनेटली मेहनत तर करावीच लागेल. जर नशीब बदलायचं आहे आणि नशीब जर आपण पाहिलं पलटायचं आहे तर मग कठीण परिश्रम आणि कठीण कार्य मात्र करावे लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 प्रमुख खेळाडू बाद झालेत. ओमकार आहेत नास्टाकेनकडे, परंतु शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चेंडू फेकून झाले आहेत. या ओव्हरमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. हा मिस टाइम शॉट आहे, कॉटन बॉलची संधी निर्माण झाली. गोलंदाज आपण पाहिला तर उमेश मात्र चुकी नाही करणार आणि चांगली गोलंदाजी करत असताना मात्र कमबॅक गोलंदाजीमध्ये साधलं गेलंय आणि आणखीन एक महत्त्वपूर्ण विकेट डाऊन केलाय 4था कान्हाई स्पोर्ट्स बी टीमचा. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय जसं म्हटलं जाते ना की चला आज आपल्या क्रिकेटला एक नवीन ओळख देऊया, जीतोड मेहनत करूया, अडचणीचा सामना करूया आणि टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा ट्रॉफी आपण जिद्दीने खेळूया. आणि जिद्दीनं मात्र खेळण्यासाठी आलेले खेळाडू त्या सगळ्या खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय पहिला दिवस या स्पर्धेचा मॅच क्रमांक आपण पाहिला तर महत्त्वपूर्ण आपण पाहिला की सेकंड राऊंड मधला पहिला मॅच आहे, जिथे 2 प्रतिस्पर्धी संघ लढत असताना तिसऱ्या षटकामध्ये आहे. प्रथम बॅटिंग करत असताना कान्हाई स्पोर्ट्स बी टीम.
हा चेंडू आपण बघितला तर अगदी ऑफस्टमच्या जवळ ओमकार सारखा खेळाडू मित्र म्हणेन तो उशिराने आलाय, परंतु तो उशिराने आल्याचा जर फायदा मित्र म्हणेन झाला नाहीये, कारण की ओमकार सारखा इन्फॉर्म बॅटर कदाचित दुसऱ्या षटकामध्ये यायला हवा होता. जेव्हा पहिली विकेट डाऊन झाली ते तेव्हा यायला हवा होता, कारण की त्याच्याकडे बॅटिंग खूप चांगली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 31 वर थांबलेली आहे. हा फटका खेचलाय, हवेत आहे, फिल्डर आले दोन, परंतु दोन फिल्डरच्या मधून चेंडू एका टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळाला आणि चौकाराच्या सहाय्याने मात्र इनिंगला फिनिश केलं गेलंय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात 35 धावा आणि जिंकण्यासाठी 36 धाव्यांचं हे माफक असं लक्ष उभं केलं आहे मरुदी स्पोर्ट्सचं राजावली बी या संघाच्या समोर. आता हे लक्ष कशा रीतीने कंप्लीट केलं जाणार आहे प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत, परंतु टॉसची खूप महत्त्वपूर्ण वेळ झालेली आहे. एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमचे कर्णधार विनंती करतोय आणि एकविरा स्पोर्ट्स बेलकडी टीमचे कर्णधार तुम्हाला देखील विनंती करतोय की तुम्ही मंचावर यायचं आहे, तिथे आपण टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. इनिंगचं विश्लेषण करायचं झालं तर मग चांगली बॅटिंग आपण पाहिली होती नागेश कडून, केशव कडून जस्ट स्टार्ट मात्र मित्र म्हणून नागेशने चांगला दिला, परंतु शंकर त्याने एक षटकार दिला, परंतु आपण पाहिलं तर त्या षटकानंतर त्यांना जास्त करता काही आलं नाहीये. केशव यांचं योगदान पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 8, त्याचप्रमाणे नागेश यांनी आपण पाहिलं तर अतिशय चांगलं योगदान दिलं, 6 मध्ये 16 आणि ओमकार यांचा जर शंकर यांचा विचार करायचा झाला तर त्याने 6 केल्या. मग ओमकार त्यांना मात्र काही खेळ करण्याची संधी मिळाली नाहीये. शेखर आपण पाहिलं 0 आणि रवींद्र आपण पाहिलं तर त्याने एक फिनिशिंग चौकार लगावला. बॉलिंग विश्लेषण आपण बघितलं तर मग पहिल्या षटकामध्ये भावेशनं 11 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये रोहितनं खर्च केल्या 13 आणि जवळजवळ तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर उमेशने 11 विकेट 2-2 मात्र मिळवले रोहितने आणि उमेशने, परंतु ही गोलंदाजी चांगली झाली, लिमिटमध्ये ठेवलंय, परंतु लिमिटचा फायदा मिळेल का की बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर मग आता कशा प्रकारचं योगदान मिळेल. चला दोन कर्णधारांना विनंती, आपण पाहिलं एकविरा स्पोर्ट्स बेलकडी टीम आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीम. कॅप्टन या एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमचे कॅप्टन मंचावर पाहतोय आपण पंकज आहेत आणि पंकजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करताय. कॉलिंग एकिडे स्पोर्ट्स टीम कडून कॉल येतोय, छापा आणि येतोय छापा. पंकज जी आपण शुभेच्छा द्या आणि विराजमान व्हा कक्षामध्ये. दोन्ही कर्णधारांना छापा असा कॉल दिला बेलकडी टीमने, नाणेफेकी जिंकले. काय निवडाल? बॉलिंग. बॉलिंग करायचे, तुम्ही इथले खेळ पाहिला तर चांगली बॅटिंग केली तर 50-60 धावा बनतायत, तर मग एमबी बागपाडा टीम महेश बाडांगे यांची टीम आहे, किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 40 पर्यंत. मग कोणते तुम्ही असे गोलंदाज वापरणार ते तुम्हाला 40 पर्यंत थांबवण्यासाठी मदत करतील? आहेत ना, जयराम आहे, ऋतेश आहे, अविनाश आहे. मग काय वाटते तुम्हाला की या मॅच मध्ये तुम्ही बागपाडा टीमला एक बरोबरीची फाईट देऊन त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करणार का? हो नक्कीच. शुभेच्छा देते तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. बागपाडा टीमचे कर्णधार त्यांना विचारू आपण, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच घेतली असती. म्हणजे तुम्हाला पाहिजे होतं ते मिळालंय, तुम्ही इथे बघितलं कधीपासून खेळ चांगला होतोय, मग किती धावा बॅटिंग करत असताना तुम्ही करण्याचा प्रयत्न करणार? 50+. मग त्याच्यासाठी बॅटिंग मध्ये कोणते 2 खेळाडूंची नावं मी ऐकू शकतो जे चांगली बॅटिंग करतील? ज्ञानेश्वर आणि साईनाथ. ज्याप्रमाणे आपण बघायचं खेळाडू चांगले क्रिकेट करतील, मॅचला सुरुवात होते, परंतु या ट्रॉफीज आणि स्पर्धेबद्दल काय म्हणशील? एकदम सुंदर आयोजन आहे आणि स्पर्धा देखील सुंदर भरवलेली आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी, बेस्ट ऑफ लक. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला झाली सुरुवात. आपण पाहिलं तर रोहित आणि जयेश ही जोडी आपण पाहतोय, ही जोडी काय कमाल करेल का? 36 धावांचं टार्गेट पूर्ण करेल का? प्रश्न हा आहे, याचं उत्तर मिळेल. नक्कीच सज्ज झालेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. यावेळेस आपण हा बॉल पाहिला तर एकदम तेज तरार होता. अगोदरच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर
अतिशय जबरदस्त मॅच जरूर पाहायला मिळाला होता. त्याच्यामध्ये काणाई स्फोड पाये संघ मात्र नाईकपाडा संघ विजयी झाला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 4 फलंदाज बाद केले होते केशवनं. मात्र यावेळेस 2 चेंडू बॅक टू बॅक डॉटच्या स्वरूपामध्ये हाताळले गेलेत. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज बाद आहे की मग नाही, पंच त्या ठिकाणी विचार विनिमय करतायत आणि थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी घेतली आहे. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून हा डिसिजन मात्र दिला जाईल. तिसरे अंपायर आमचे या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर जेडी. डिसिजन आहे नॉट आउट. कारण फक्त हात लागला होता, बॉल स्टंपला लागला नाहीये. अतिशय चांगला डिसिजन या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं पंचांच्या माध्यमातून. थँक्यू मिस्टर जेडी. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हातानं ऑन साइडला वळवलाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर चौथ्या बॉल वरती ह्या 4 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर निश्चितच डॉटच्या स्वरूपामध्ये टाकले होते, परंतु चौथ्या बॉल वरती या ठिकाणी हा चौकार फिश केलाय फलंदाज रोहित सुतारनं. लक्ष्य आहे ते म्हणजेच 36 धावांचा आणि या 36 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना पहिल्या ओव्हर मधल्या चौथ्या बॉल वरती हा चौकार या ठिकाणी येताना आपण पाहतोय. बाउंड्री पंचांना विनंती आहे निश्चितच चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये बाहेरून द्यायचा आहे, नाहीतर त्या ठिकाणी आमचे आयोजक संत तुमची देखील चौकशी घेतली जाईल. पगार कमी देण्यात येईल याच्यावर देखील लक्ष असू द्या. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय गोलंदाज केशव हिलिम. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती चांगला खेळ राहिलाय. ज्यावेळेस आपण पाहिलं ना वसई तालुका आदिवासी क्रीडा स्थापना झाली त्यावेळेस ओम सागर ब्राह्मणगाव टीमच्या माध्यमातून अनेक क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील खेळलं गेले आणि अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिला तर अतिशय चांगला फटका आहे लॉंग लेगच्या दिशेने. शतरक शेख होता त्याला बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावांकरिता येतो आहे चौकार. धन्यवाद इसे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 36 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे विन बाद 8 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 28 धावा. 14च्या सरासरीने अजून सुद्धा धाव फलक पुढे न्यावं लागेल. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण अजय भोईर या खेळाडूला पाहणार आहोत. शॉर्ट रनअपला निश्चितच चांगली गोलंदाजी करण्यासाठी अतिशय माहिर आहे हा खेळाडू.
बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी राहील या ठिकाणी अजय भोईरची. तर ऑन स्ट्राईक वरती या ठिकाणी आपण पाहिला तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर जेबी उर्फ जयेश भुयाल. पहिला बॉल या ठिकाणी खेळत असताना आपण पाहिलं तर थोडासा ओव्हर थ्रो झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा घेतला जातोय. लेग बाईच्या निश्चितच ह्या 3 धावा असतील. यस पंच. ओके, कुठल्या पद्धतीने धावा येतात ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. तर लेग बाईच्या सुरूमध्ये हे 3 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11 धावा. पायांना फॉलो करणारा बॉल होता अगोदरचा. यावेळेस देखील हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा आमच्या गुण लेखकापर्यंत पोहोचवला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती म्हणजेच 12. 36चं टार्गेट आहे आणि 12च्या सरासरीनं तो टार्गेट देखील पूर्ण करायचा आहे. पहिल्या षटकातील चेंडू टाकून झालाय तो म्हणजेच 1. यावेळेस हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू झालाय सीमा रेषा बाहेर. गुल षटकार. धन्यवाद. अडीजे म्हटलं जातं ना, आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव. आणि तो अनुभव आहे फलंदाज रोहित सुतारकडे. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता आणि त्याला पाठवलं मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार पेश केलाय आणि षटकारांना धावसंख्या या ठिकाणी आपण पाहिली तर 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजय भोईरचा हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. ऑन साइडला उडवलाय चेंडूला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 धावा कंप्लीट केलेत आणि निश्चितच हा नो बॉल असणार आहे. ओव्हरस्टेप. ओव्हरस्टेपचा हा नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस असणार आहे पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल झेल, परंतु तो गाहधरला जाणार नाहीये. कारण तर आपण या ठिकाणी पाहिला तर फ्री हिट लाईफ लाईनची लाईन मात्र ऑन होती आणि निश्चितच या पुन्हा एकदा 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. झेल तर अतिशय जबरदस्त मिडविकेट क्षेत्रामध्ये पकडला जरूर होता, परंतु फ्री हिट असल्या कारणानं तो झेल मात्र ग्राह धरला जाणार नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 आकड्यावरती. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या सरासरीनं वाटचाल करायची आहे ना विजयाच्या दिशेनं, ती वाटचाल मैदानाच्या आतमध्ये होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमची. यावेळेस आपण पाहिला तर 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू मात्र थडम्यांच्या दिशेनं रवाना झाला होता, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी 22च्या सुरूमध्ये पूर्ण केले आणि एक वाईटची म्हणजेच 2 धावा 1+1 2 धावा जरूर धाव फलकावरती ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 आकड्यावरती. षटक क्रमांक या ठिकाणी पण पाहिलं तर दुसरं ऑन आहे. चेंडू टाकून झाले षटकातील 3 आणि आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 9 आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे, यालाच तर म्हणतात मित्रांनो क्रिकेट. यावेळेस मात्र उजवी एष्टी उद्ध्वस्त केलंय. जेबीला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. जयेश भुयाल आउट.
धन्यवाद अडीजे, धन्यवाद प्रदीपजी पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचे पुत्र यश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. यश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे टायगर ट्रॉफी मध्ये. यावेळेस घुटना टेक तमाशा देख असे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले तर मिस्टर किशोर गांगुर्डे या फलंदाजानं चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता आलाय हा द ग्रेट शॉट षटकार. धन्यवाद अडीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर काणाई स्पोर्ट नाईकपाडा टीमकडनं थोडीशी मिस्टेक होताना आपण जरूर पाहते. कदाचित ओमकार हिलीमला हे दुसरं षटक या ठिकाणी दिलं असतं तर काहीतरी वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. कारण मागच्या मॅच मध्ये त्याने चांगलं षटक टाकलं होतं परंतु विश्वास दर्शवला होता अजय भोईर वरती. परंतु अजय भोईरला या ठिकाणी मार पडताना जरूर पाहायला मिळतं या ओव्हर मध्ये. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे आणि या 5 धावा पूर्ण केल्या जातील का किंवा रोखल्या जातील. अजून सुद्धा एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. त्या अगोदर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे, धन्यवाद. म्हटलं जातं ना जीवनात संघर्ष करायचं असेल तर कधीच हार मानू नका मित्रांनो. कारण सकाळी उठल्यानंतर रामाला राज्य मिळणार होतं परंतु सकाळी उठल्यानंतर त्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून सुद्धा तुमच्याकडे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये धावा थांबवायची आहे ते म्हणजेच 5. बघूया कशा पद्धतीचा क्रिकेट राहतं या ठिकाणी या मॅच मध्ये. गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय ओमकार हिलीम. पहिला बॉल फुलटॉस ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. आता मात्र 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. या ठिकाणी डॉट 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 आणि डॉट बॉल टाकावं लागतील ओमकार हिलीम या गोलंदाजाला सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर, नाहीतर गुच्छाने विकेट पकडावे लागतील. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू येतोय डॉट. क्या बात आहे. सामन्यामध्ये वापसी करत असताना गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामना अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये चालू आहे. या सामन्याचं चित्र अगदी HD च्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळालंय. थोडंसं क्लोज केलं ना तर निश्चितच चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का झेल पर्यंत, परंतु स्वतः गोलंदाज या ठिकाणी ओमकार हिलीम पुढे सरसावला होता हा झेल पकडण्यासाठी, परंतु त्याच्या आवाक्यापासून थोडासा लांब राहतोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 34 आकड्यावरती. आता मात्र 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 1 डॉट बॉल येईल का? धगधग मात्र जरूर होणार आहे डॉट बॉलनं. यावेळेस हलक्या हातानं चेंडूला ऑन साइडला वलवले. आपल्या मनगटाच्या साहाय्यानं 1 धाव वेगानं पूर्ण केले. कदाचित दुसरी पूर्ण होईल का? यस, पाहता पाहता दुसरी देखील या ठिकाणी पूर्ण झाले आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय मरुदेव स्पोर्ट राजावली बी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन मरुदेव स्पोर्ट राजावली बी संघ, किशोर गांगुर्डे अँड कंपनी अँड हार्डक केशव हिलीम अँड कंपनी, आई कानाई स्पोर्ट नाईकपाडा बी.